ईव्हीएम मध्ये बिघाड, अंकुश काकडेंनी असा दावा केलाय। मोठी बातमी समोर येते। बटन दाबल्यानंतर लाईट न लागल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आलाय। ईव्हीएम मध्ये बिघाड असल्याचा अंकुश काकडेंनी दावा केलेला आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल। थेट जाऊयात आपण पुण्याला। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत। सागर, काय म्हणतायत अंकुश काकडे? थेट आरोप करताना दिसतात। नक्की आपण जर पाहिलं तर 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली। पहिला मतदार म्हणून अंकुश काकडे मतदानासाठी गेले। त्यांनी 4ही बटन दाबले, मात्र 3 बटन दाबल्यानंतर लाईट लागली, 4थं बटन दाबल्यानंतर लाईट लागली नाही। त्यांनी आक्षेप घेतलाय आपल्यावर। अंकुश काकडे, नेमकं काय झालं? आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की या मतदान केंद्रांमध्ये सत्ताधारी पक्ष गडबडी करतो, त्याचं प्रत्यंतर आज मला या ठिकाणी पाहायला मिळालं। मी पहिला मतदार होतो। मी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मला सर्व दाखवलं की बॅटरी फुल चार्ज आहे वगैरे, पण प्रत्यक्षात 7:30 वाजलेले होते। बॅलेट युनिटमध्ये 7:44 दाखवत होते। म्हणजे तिथेच 14 मिनिटाचा कालावधी जास्त दाखवलेला आहे। त्यानंतर मी बॅलेट बॉक्समध्ये गेल्यानंतर मी पहिलं मतदान केलं, त्यावेळेला तो लाल दिवा लागला। दुसरं बटन केलं, तोही लाल दिवा लागला। तिसरं बटन केलं, तोही लाल दिवा लागला। पण 4थं बटन दाबल्यानंतर मात्र लाल दिवा लागला नाही आणि डायरेक्ट बीप आवाज आला। त्यामुळे माझ्या मनामध्ये शंका आहे की बीप आवाज आला, माझं मतदान झालं असं ते म्हणतायत, पण लाल दिवा का लागला नाही याबद्दल माझा आक्षेप होता। मी तो आक्षेप या ठिकाणी नोंदवलेला आहे। पण मग टायमिंग मध्ये किती? 44 मिनिट म्हणजे 14 मिनिट। म्हणजे बॅलेट असं आहे, 7:30ला तुम्ही मतदान सुरू करता, बॅलेट युनिटमध्ये 7:30 त्या ठिकाणी वाजले पाहिजेत। प्रत्यक्षात 7:44 आणि मी होतो त्यावेळेला 24 सेकंद होते। हे त्यांनी पाहिलं। म्हणजे 14 मिनिटं 44 सेकंद 14 मिनिटं 44 सेकंद गडबड वाटते काय त्याच्यामध्ये? काय आता तोच वेळ जर का त्यांनी त्या ठिकाणी बॅलेट युनिट जर कदाचित 5:30 वाजता बंद झालं तर तो 14 मिनिटाचा कालावधी काय धरणार आहात? नक्की अनेक आक्षेप जे आहेत ते अंकुश काकडेंनी नोंदवलेले आहेत आणि मोठी गर्दी जी आहे ती सध्या या केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळते। जो आक्षेप जो आहे तोही घेण्यात आलेला आहे। नेमकं 14 मिनिटाचा गॅप जो आहे तो का ईव्हीएम मध्ये पाहायला मिळतोय? ठीक ठीक आता जर बघितलं 4थं बटन अजूनही लागत नसल्याचं